मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये हरित क्रांती या विषयावर चर्चा करणार आहोत. तर हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन. तर भारतातील हरित क्रांतीची नवीन कृषीविषयक व्यूहरचना अशाप्रमाणे सांगितले जाते. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आज आपण ऑनलाईन या लेक्चरच्या माध्यमातून हरित क्रांतीची व्यूहरचना याविषयी अभ्यास करणार आहोत. तर 1960च्या दरम्यान किंवा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नवीन कृषीविषयक व्यूहरचना स्वीकारण्यात आली होती असं म्हणता येतं. इसवी सन 1959 फोर्ड फाउंडेशनच्या विशेषज्ञांनी भारतातील अन्न संकटासंबंधी आपला जो अहवाल सरकारला सादर केला होता, त्या अहवालानुसारच भारत सरकारने कृषी विकास करण्यासाठी नवीन व्यूहरचना निश्चित केलेली आहे. त्यानुसार भारतात ज्या परंपरागत पद्धतीने शेती केली जात होती तिचा त्याग करून हळूहळू शेतीची नवीन पद्धती उपयोग आणू लागली. फोर्ड फाउंडेशनच्या अहवालानुसार कृषी उत्पादन व शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके याचा वापर व कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली होती. सुरुवातीला देशातील काही प्रदेशामध्येच याचा प्रयोग केला जावा असे सुचवण्यात आले होते. त्यानुसार 1960 7 राज्यातील 7 जिल्हे निवडण्यात येऊन त्या जिल्ह्यामध्ये सखोल क्षेत्र विकास कार्यक्रम IADP कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर इतरही राज्यांना हा कार्यक्रम लागू करण्यात आला. त्यानुसार 1965 सर्व राज्यातील 144 जिल्हे निवडण्यात येऊन ज्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला होता त्यावेळी त्या कार्यक्रमाचे सखोल कृषी क्षेत्र कार्यक्रम असे नामांतर करण्यात आले होते. IAAP सखोल कृषी क्षेत्र कार्यक्रम असे नामांतरण करण्यात आले. 1960 मेक्सिको या देशात प्रोफेसर नॉर्मन बोरलॉग यांनी अधिक उत्पादन देणारी गव्हाची एक नवीन जात शोधून काढली आणि अनेक देशात याचा उपयोग करण्यात आला. 1966च्या खरीप हंगामात भारतात उच्च उत्पादन जाती प्रकार कार्यक्रम HYVP प्रथमच स्वीकारण्यात आली. या कार्यक्रमाचं यश अर्थातच खताचा वापर, अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा वापर आणि कीटकनाशकांचा वापर यावर अवलंबून होते. अशा प्रकारे हळूहळू भारतात कृषी उत्पादनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला. ही नवीन व्यूहरचना पलीकडे आधुनिक कृषी तंत्रज्ञान किंवा हरित क्रांती या नावाने ओळखली जाऊ लागली. जगातील हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रोफेसर नॉर्मन बोरलॉग, तर भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते. सुरुवातीला उच्च उत्पादक जाती प्रकार कार्यक्रम HYVP देशातील 1.89 दशलक्ष हेक्टर जमिनीत कार्यान्वित करण्यात आली. हळूहळू अधिकाधिक जमीन या कार्यक्रमाखाली आणण्यात आली व 1995-96 पर्यंत हा कार्यक्रम जवळजवळ 75 दशलक्ष हेक्टर जमिनीला लागू करण्यात आला होता. हे क्षेत्रफळ लागवडी खालील जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 43% होते. नवीन जाती कमी काळात उत्पादन देणाऱ्या असल्यामुळे या जातीचा वापर केल्याने वर्षातून 2 किंवा 3 वेळा जमिनीतून पीक घेणे शक्य झाले आहे. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली प्रदेश या राज्यांमध्ये गव्हाच्या या नवीन बियाणांची मागणी वाढली. लरमा राजो, सोनारा 64, कल्याण अँड PV18 या गव्हाच्या नवीन जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर व्यापक प्रमाणावर उपयोग होऊ लागला. तांदळाच्या बाबतीत या कार्यक्रमाच्या अंतर्गत TNJ
ADT 17, TNN 3 अँड IR8 या जाती वापरल्या जाऊनही परिणाम IR8चा अपवाद वगळता फारच उत्साहवर्धक नव्हता. नवीन कृषी व्यूहरचनेच्या बाजूने काही मुद्दे सांगितले जाते ते याप्रमाणे. नवीन कृषी व्यूहरचनेचे समर्थन या मुद्द्याच्या आधारे आपण समजून घेऊया. इथे भारतात कमीत कमी वेळात कृषी विकास करण्यासाठी ही नवीन व्यूहरचना आवश्यक आहे. भारत हा एक विशाल देश असून अधिकांश जनता कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात वेगाने वाढ करण्यासाठी ही सखोल उपाययोजना आवश्यक आहे. 1960 मध्ये अन्नधान्याचे जे संकट निर्माण झाले होते ते बघता अन्नधान्याची समस्या सोडवण्यासाठी ही नवीन व्यूहरचना किंवा हरित क्रांती अत्यंत आवश्यक होती. नवीन व्यूहरचनेच्या अंतर्गत जो उच्च उत्पादक जाती प्रकार कार्यक्रम HYVP कार्यान्वित करण्यात आला आहे तो निश्चितपणे कृषी उत्पादन व कृषीची उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरला आहे. नवीन व्यूहरचना कार्यान्वित करण्यासाठी खते, उच्च उत्पादक बियाणे, कीटकनाशके इत्यादी सीमित मात्रेत उपलब्ध असल्यामुळे काही मर्यादित क्षेत्रासाठी ही नवीन व्यूहरचना लागू करणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन व्यूहरचना लागू केल्याने त्याची फळे बघता नवीन क्षेत्रांना हा कार्यक्रम स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळाले व त्यामुळे अधिक क्षेत्रामध्ये या कार्यक्रमाचा विस्तार झाला. नवीन व्यूहरचना लागू केल्याने वाढलेल्या कृषी उत्पादकतेचे इतरही अनुकूल परिणाम संभवू लागले. कृषीची उत्पादकता वाढल्यामुळे विदेशी अन्नधान्याची आयात वाढून त्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या विदेशी मुद्रेची बचत होऊ शकते व ही विदेशी मुद्रा इतर महत्त्वाच्या आयातीसाठी वापरली जाऊ शकते. तसेच व्यापारी पिकांचे जसे कापूस, ऊस, तेलबिया इत्यादीचे उत्पादन वाढण्याने त्यावर अवलंबून असलेल्या कृषी आधारित उद्योगाचा विकास होण्यास मदत होऊ शकते. हरित क्रांतीचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम. हरित क्रांतीचा कृषीच्या नवीन व्यूहरचनेचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम खालीलप्रमाणे आहे. तर कृषीच्या नवीन व्यूहरचनेचा व हरित क्रांतीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम झालेला दिसून येतो. नंबर 1, कृषी उत्पादनामध्ये वाढ. कृषी उत्पादनामध्ये वाढ. तर कृषीची नवीन व्यूहरचना लागू केल्यामुळे कृषी उत्पादकतेची मात्रा तसेच जमिनीची उत्पादकता निश्चितपणे वाढलेली दिसून येते. गहू, तांदूळ, मका आणि बटाटे यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अन्नधान्याचे उत्पादन 8.1 दशलक्ष टन होते. तर ते 2010 ते 2011 मध्ये 242 दशलक्ष टनापर्यंत वाढलेले दिसून येते. विशेषतः अन्नधान्य उत्पादन कार्यक्रम लागू केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. तसेच विशेष तांदूळ उत्पादन कार्यक्रम लागू केल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात पुरेशी वाढ झालेली सुद्धा दिसून येते. रोजगारीच्या संधीत वाढ. रोजगारीच्या संधीत वाढ. हरित क्रांतीचा अनुकूल परिणाम हा रोजगारीच्या संधीत वाढ करण्यामध्ये झाला. नवीन व्यूहरचना लागू केल्याने ग्रामीण क्षेत्रातील रोजगारी कमी करण्याची मदत झाली आहे. ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी कमी करण्यात मदत झाली आहे. वर्षातून 2 किंवा 3 जमिनीत पिके काढण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती वाढल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील रोजगार संधीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीविषयक क्रियांमध्ये वाढ होऊन या क्रियांसाठी मोठ्या संख्येने मजुरांना काम दिले जाते. ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय, शेळी, मेंढीपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यासारखी अनेक व्यवसाय वाढीला लागून रोजगार वाढ झालेली आहे. 1951 मध्ये 1951 98 दशलक्ष श्रमिक शेती क्षेत्रात होते. तर 2001 मध्ये 235 दशलक्ष झाले. तिसरा हरित क्रांतीचा अनुकूल परिणाम असा येतो की प्रादेशिक असमानतेत वाढ. प्रादेशिक असमानतेत वाढ. कृषी विकासासाठी नवीन व्यूहरचना लागू केल्यामुळे प्रादेशिक असमानतेत वाढ झालेली दिसून येते.
कारण ज्या क्षेत्रातील देशातील ज्या क्षेत्रात संसाधने व सिंचन साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध होती त्याच प्रदेशात हरित क्रांतीचा विशेष प्रभाव दिसून येतो. शिवाय अजूनही लागवडीखालील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळाच्या 42% क्षेत्रफळातच शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर नवीन व्यूहरचनेनुसार केला जात आहे. व या कार्यक्रमाखालील जमिनीचे क्षेत्रफळ 1966-67 मध्ये 1.89 दशलक्ष हेक्टर होते. ते 94-95 मध्ये 71.4 दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढले असूनही ते केवळ एकूण लागवडीखालील जमिनीच्या 42%च आहे. शिवाय हरित क्रांती मुख्यतः गव्हाचे उत्पादन करणाऱ्या 20.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित झाले दिसून येते. हे क्षेत्र एकूण लागवडीखालील जमिनीच्या केवळ 12% आहे. विशेषतः ज्या प्रदेशात सिंचनाच्या पुरेशा सोयी आहेत त्यातच हा कार्यक्रम विशेषत्वाने लागू करण्यात आलेला दिसून येतो. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या प्रदेशांना नवीन व्यूहरचनेचे लाभ प्राप्त झालेले दिसून येतात. परंतु देशातील 80% लागवडीखालील क्षेत्र अजूनही मान्सूनच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. या उत्तरेतील राज्याच्या अन्नधान्याच्या एकूण उत्पादनाचा वाटा 1970-71 मध्ये 29.5% होता, तर 1988-89 मध्ये तो 37.1% वाढला. पश्चिमेकडील महाराष्ट्र व गुजरात या राज्याचा वाटा याच काळात 7.9% केवळ 8.6% वाढला आणि पूर्वेकडील व दक्षिणेतील राज्यांचा वाटा याच काळात अनुक्रमे 22.3% तर 19.8% आणि 20.3% तर 17.2% घसरला. यावरून असं स्पष्ट होतं की काही प्रदेशातच नवीन व्यूहरचना लागू केल्यामुळे कृषी उत्पादन विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमानतेत वाढ झालेली आहे असे दिसून येते. नंबर 4, कृषी आणि उद्योग यामध्ये आंतरसंबंधात वाढ. हरित क्रांतीचा जो अनुकूल परिणाम आहे तो असा आहे की कृषी आणि उद्योग यातील आंतरसंबंधात वाढ. अनेक शतकापासून कृषी व उद्योग यात आंतरसंबंध अस्तित्वात आहे. हे जरी खरे असले तरी नवीन कृषी धोरण लागू केल्यानंतर या संदर्भात आणखी वाढ झालेली दिसून येते. पूर्वी उद्योगधंदे कच्चा मालासाठी कृषीवर अवलंबून होते, म्हणजेच कृषी व उद्योग यात अग्रभागी आंतरसंबंध होते. परंतु नवीन व्यूहरचनेच्या अंतर्गत शेतीच्या नवीन उत्पादन तंत्राचा व्यापक प्रमाणावर उपयोग केला जात असल्यामुळे कृषी उद्योगात तयार होणाऱ्या पक्क्या मालाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करते. उदाहरणार्थ खते, कीटकनाशके, शेतीची अवजारे, यंत्रे इत्यादी उद्योगात तयार होतात, तर ती कृषी व्यवसायात वापरली जातात. अशा प्रकारे आता कृषी व उद्योग यामध्ये पार्श्वगामी आंतरसंबंध देखील प्रस्थापित झालेला दिसून येतो. हरित क्रांतीच्या अनुकूल परिणामामध्ये व्यक्ती-व्यक्तीमधील असमानता. हरित क्रांतीमुळे व्यक्ती-व्यक्तीमधील असमानता वाढली आहे असे समजले जाते. परंतु या बाबतीत अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही सूक्ष्म पातळीवरील अध्ययनावरून असे दिसून येते की नवीन व्यूहरचना कार्यान्वित केल्याने व्यक्ती-व्यक्तीमधील आर्थिक असमानता आणखी वाढलेली आहे. परंतु इतर काही अध्ययने असे दर्शवतात की असमानता उलटपक्षी कमी झाली आहे किंवा ती बदललेली नाही. फ्रान्सिन अँड फ्रँकेल, जी.आर. सैनी आणि प्रणव वर्धन यांची अध्ययने जर बघितली तर हरित क्रांतीचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांनाच प्राप्त झालेला दिसून येतो. सीमांत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. याउलट जे.आर. वेस्ले, उषा नागपाल आणि जॉर्ज ब्लिन यांनी केलेल्या अध्ययनानुसार मोठे आणि सीमांत शेतकऱ्यांमधील आर्थिक असमानता कमी झालेली आहे. कारण छोट्या सीमांत कास्तकारांना देखील नवीन कृषी व्यूहरचनेचा फायदा प्राप्त झालेला आहे असे त्यांनी म्हटले. 6वी हरित क्रांतीची अनुकूल परिणाम.
छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या प्रतिसादाचा अभाव. छोट्या, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या प्रतिसादाचा अभाव. छोटे आणि सीमांत शेतकरी नवीन व्यूहरचना स्वीकारू शकले नाहीत, कारण त्याची आर्थिक परिस्थिती असमाधानकारक होती व कर्ज घेण्याची त्याची शक्ती देखील कमी होती. ज्यांच्या जवळ अत्यंत कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना नवीन तंत्राचा लाभ घेता आला नाही. म्हणजे हरित क्रांतीचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम अशा पद्धतीने व्यक्त केले जाते. शेतकरी विपणी अभिमुख बनले. शेतकरी विपणी अभिमुख बनले. हरित क्रांतीमध्ये शेतकरी विपणी मार्केटिंग ओरिएंटेड विपणी अभिमुख बनले. नवीन उत्पादन तंत्राचा वापर केल्यामुळे शेतकरी वर्ग बाजारभिमुख बनला आहे, मार्केट ओरिएंटेड बनलेला आहे. आणि वर्तमान काळात भारतीय शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी प्राप्त करण्यासाठी तसेच आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी बाजारावर अवलंबून राहू लागले. तसेच शेतीचे नवीन तंत्र उत्पादनात आणण्यासाठी लागणारे कर्ज प्राप्त करण्यासाठी शेतकरी वर्ग नाणे बाजारात उपलब्ध असलेल्या संस्थागत प्रत्ययावर जास्त अवलंबून राहू लागले. 8वी हरित क्रांतीचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम असे आहे की शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल. भारतीय शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात हरित क्रांती कारणीभूत ठरली आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासंबंधीचा दृष्टिकोनच बदललेला आहे. शेती हे जीवन जगण्याचं साधन आहे अशा शेतकऱ्यांचा पूर्वी दृष्टिकोन होता, परंतु आता शेतकऱ्यांचा शेती संबंधीचा दृष्टिकोन व्यापारी दृष्टिकोन बनलेला आहे. लेजिस्कीच्या मते कोणताही शेतकरी शेतीच्या नवीन तंत्राची प्रभावशीलता नाकारत नाही. उच्च जीवनमान व शेतीची चांगली पद्धती काही मुठभर श्रीमंत शेतकऱ्यांना तर हवे असतातच, परंतु त्याचबरोबर गरीब शेतकरी देखील आता या नवीन तंत्राकडे आकर्षित होऊ लागलेला आहे. शेतकरी वर्ग विहीर खोदणे, विजेचे पंप बसवणे यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू लागले. तसेच सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके यामध्ये ही अल्पकालीन गुंतवणूक करू लागली आहे. 1950-51 मध्ये खताचा प्रति हेक्टरी वापर 0.5 किलोग्रॅम इतका होता, तर 2006-07 मध्ये 112.2 किलोग्रॅमपर्यंत वाढला. 1967 ते 1989 या काळामध्ये पंपाची प्रतिशत हेक्टर संख्या 13 पासून 3995 पर्यंत वाढली होती. शेतीतील या आधुनिक उत्पादनांच्या प्रमाणात दरवर्षी होणारी वाढ पाहिल्यानंतर कोणीही असे म्हणू शकणार नाही की शेतीत संरचनात्मक बदल झालेला नाही. 9वा मुद्दा आहे हरित क्रांतीचे प्रतिकूल आणि अनुकूल प्रतिकूल परिणामामध्ये अवांछनीय सामाजिक परिणाम. हरित क्रांतीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर जसे चांगले आर्थिक परिणाम झाले आहेत, तसेच काही अवांछनीय सामाजिक परिणाम देखील दिसून येते. जी वेगवेगळी अर्थसामाजिक अध्ययन करण्यात आली आहेत ती त्या अवांछनीय सामाजिक परिणामांची पुष्टी करतात. हरित क्रांतीमुळे अनेक कुळे तसेच बटई पद्धतीने शेती करणारे शेतकरी भूमिहीन शेतमजूर बनले आहेत, कारण अनेक कुळांना जमिनीवरून बेदखल करण्यात आले आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शेती करणे जमीन मालकांना फायदेशीर वाटू लागले आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे कृषीतील अपघातांची संख्याही वाढली आहे. 1985 पर्यंत जवळजवळ 10,000 कृषी मजुरांना या अपघातामुळे अपंगत्व प्राप्त झाले आहे. विषारी कीटकनाशकाचा शेतीत व्यापक प्रमाणात उपयोग केला जात असल्यामुळे त्यांना शेतकरी वर्गाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे. शेवटी असं म्हणता येते की अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झालेली असली तरी अडचणीची परिस्थिती संपलेली नाही. देशाची जनसंख्या
39 कोटीच्या वर आलेली आहे. त्यामुळे अन्नधान्याची मागणी देखील 22 कोटी टनापर्यंत 22 कोटी टनापेक्षा जास्त वाढलेली आहे. 2001-2 मध्ये उत्पादन बघितलं तर 20.92 कोटी टनापर्यंत वाढले होते. याचा अर्थ असा की अजूनही भारताला अन्नधान्याचे उत्पादन पुढील वर्षात अन्नधान्याचे उत्पादन वाढवावे लागेल. कमी खर्चाची शेतीची पद्धती विकसित करण्याची सध्याच्या काळात महत्त्वाची गरज आहे. ही पद्धती गरीब शेतकरी देखील आत्मसात करू शकतील जर देशातील अन्नोत्पादन वाढत्या लोकसंख्येच्या मागणीला अनुसरून वाढवायचे असेल तर हरित क्रांतीचा आणखी मोठ्या प्रमाणात विस्तार होणं अत्यंत आवश्यक आहे. नवीन कृषी व्यूहरचनेची उपलब्धता किंवा त्याच्या त्रुटी, काही अडचणी. भारतीय अर्थव्यवस्थेतील नवीन कृषी व्यूहरचनेचा परिणाम विचारात घेतल्यानंतर आपण या व्यूहरचनेला प्राप्त झालेले यश आणि व्यूहरचनेतील त्रुटी, त्याचा अडचणी याचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. तर हरित क्रांतीच्या नवीन व्यूहरचनेच्या उपलब्धता पुढीलप्रमाणे. तर या व्यूहरचनेचा उपलब्धीचा आपण विचार करूया. कृषी उत्पादनामध्ये विशेषतः गहू व तांदूळ यांच्या उत्पादनातील पर्याप्त वाढ ही नवीन कृषी रचनेमध्ये महत्त्वाची उपलब्धता होय. तर इथे तक्ता जो दिलेला आहे, अन्नधान्याच्या उत्पादनातील प्रगती दशलक्ष टनामध्ये सांगितलेली आहे. अन्नधान्यामध्ये तांदूळ, गहू, एकूण कडधान्य, एकूण डाळी आणि एकूण अन्नधान्य. तर 1960-61 मध्ये जर बघितलं तर आपल्याला 35 दशलक्ष टन तांदूळ, 11 दशलक्ष टन गहू, 69 दशलक्ष टन एकूण कडधान्य आणि एकूण 13 दशलक्ष टन एकूण डाळी अशा प्रमाणात दिसतंय. तर 1980-81 मध्ये जर हेच उत्पादन जर बघितलं तर तांदळाचं उत्पादन 54 दशलक्ष टनापर्यंत वाढलेलं आहे. गव्हाचं उत्पादन 1980-81 मध्ये 36 दशलक्ष टन वाढलेलं आहे. तर एकूण कडधान्य 119 दशलक्ष टन वाढलेला आहे. हाच आकडा 1990-91 मध्ये बघितला तर तांदूळ 75 दशलक्ष टन वाढलेला आहे. तर गहू 55 दशलक्ष टन वाढलेला आहे. तर एकूण कडधान्य 162 दशलक्ष टन वाढलेलं आहे. 2001-2002 मध्ये तांदूळ 83.1 दशलक्ष टन वाढलं आहे. तर गहू 71.8 दशलक्ष टन वाढलं आहे. तर एकूण कडधान्य 198.8 दशलक्ष टनामध्ये वाढ झाली. 2009-2010 मध्ये जर हरित क्रांतीच्या उत्पादनातील प्रगती जर बघितली तर तांदळामध्ये 89 दशलक्ष टन वाढलेलं आहे 2009-2010 मध्ये. तर गव्हाचं उत्पादन 80.8 दशलक्ष टन वाढलेलं आहे. तर एकूण कडधान्य 203.4 दशलक्ष टन वाढलेलं आहे. 2005-2006 मध्ये जर सांगितलं तर तांदूळ हा 91 दशलक्ष टनने वाढलेला आहे. तर गहू हा 69.5 दशलक्ष टनने वाढलेला आहे. तर अन्नधान्य एकूण कडधान्य 195.5 दशलक्ष टनांनी वाढलेला आहे. 2010-2011 ची परिस्थिती जर बघितली तर अन्नधान्याच्या उत्पादनातील जी प्रगती बघितली तर तांदूळ 2010-11 मध्ये 96 दशलक्ष टनांनी वाढ झालेली आहे. तर गहू 86 दशलक्ष टनांनी वाढ झालेली आहे. तर एकूण कडधान्य 224 दशलक्ष टनांनी वाढ झालेली आहे. यावरून असं स्पष्ट होते की 2060-61 ते 2010-11 या काळामध्ये तांदळाचे उत्पादन 35 दशलक्ष टनावरून 96 दशलक्ष टनापर्यंत वाढले आहे. म्हणजेच उत्पादन दुप्पटीपेक्षा देखील जास्त वाढले आहे. गव्हाचं उत्पादन याच काळात 11 दशलक्ष टनापासून तर 86
दशलक्ष टनापर्यंत वाढलेले आहे. म्हणजे गव्हाचं उत्पादन सुद्धा 6 पटीने देखील सुद्धा जास्त झालेले आहे. याच काळात गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन 850 किलोग्रॅमपासून 2743 किलोग्रॅमपर्यंत वाढलेले दिसून येते. म्हणजेच 6.5 दशकात दर हेक्टरी सुमार उत्पादन 224% जास्त वाढले आहे. ही उपलब्धता नवीन व्यूहरचनेचा परिणाम होय. मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे अन्नधान्याच्या एकूण उत्पादनात व्यापक चढउतार निर्माण झालेला दिसून येतो. परंतु तरीही अन्नधान्याचे एकूण उत्पादन या काळात 82 दशलक्ष टनापासून 242 दशलक्ष टनापर्यंत वाढलेले दिसून येते. 2013-14 मध्ये देशातील एकूण अन्नधान्याचे उत्पादन 129.32 दशलक्ष टनापर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. तर नवीन व्यूहरचनेचा केवळ अन्नधान्याच्या विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. ऊस, ज्यूट, कापूस, तेलबिया यासारख्या व्यापारी पिकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत नाही. पुढील तक्त्यावरून आपल्याला रोख किंवा नगदी पिकाचं उत्पादन लक्षात येतं. पीक जसं ऊस, कापूस, ज्यूट आणि तेलबिया मॅट्रिक टनमध्ये दिलेलं आहे. ऊस दशलक्ष मॅट्रिक टन. 1960-61 मध्ये 110 दशलक्ष मॅट्रिक टन ऊसाचं उत्पादन दिसतंय. तर 1970-71 मध्ये 126 दशलक्ष मॅट्रिक टन ऊसाचं उत्पादन दिसते. तर हेच 1980-81 मध्ये 134 दशलक्ष मॅट्रिक टन दिसते. तर 2001-2 मध्ये 300.1 दशलक्ष मॅट्रिक टन ऊसाचं उत्पादन दिसते. पुढे मात्र 2005-06 मध्ये 278.4 दशलक्ष मॅट्रिक टन उत्पादन दिसून येते. तर 2009-10 मध्ये 339.2 दशलक्ष मॅट्रिक टन इतकं उत्पादन ऊसाचं दिसून येते. तर पुढे मात्र 2013-14 मध्ये 341.77 दशलक्ष मॅट्रिक टन इतकं उत्पादन होण्याची संभावना दिसते. कापूस जर बघितला, कापसाच्या गाठी दशलक्षामध्ये सांगितलेल्या आहे. कापूस 1960 मध्ये 6 गाठी दशलक्ष दिसून येतात. तर 1970-71 मध्ये 5 गाठी दशलक्ष दिसून येतात. तर 1980-81 मध्ये 7 गाठी दशलक्ष दिसून येतात. तर 1901-2 मध्ये 10.1 गाठी दशलक्ष कापसाच्या दिसून येतात. हाच आकडा 2005-2006 मध्ये 19.6 गाठी दशलक्ष दिसून येतात. तर 2009-10 मध्ये 33.4 इतक्या गाठी दशलक्ष कापसाचं उत्पादन भारतामध्ये दिसून येते. ज्यूटच्या संदर्भात जर बघितलं तर ज्यूटसुद्धा याचप्रमाणे सांगितलेलं आहे की 1960-61 मध्ये 4 दशलक्ष गाठी. तर 1970-71 मध्ये 6 दशलक्ष गाठी. तर 1980-81 मध्ये 8 दशलक्ष ज्यूटच्या गाठी आणि 1901-2 मध्ये 19.6 दशलक्ष गाठी ज्यूटच्या दिसून येतात. तर 2005-2006 मध्ये 10.1 दशलक्ष गाठी ज्यूटच्या दिसून येतात. हेच उत्पादन 2009-10 मध्ये जर बघितलं तर 10.6 दशलक्ष गाठी ज्यूटच्या दिसून येतात. तर 13-14 मध्ये 35.30 दशलक्ष गाठी ज्यूटच्या दिसून येतात. तेलबिया दशलक्ष टन. 1960-61 मध्ये 6 दशलक्ष टन तेलबिया दिसून येतात. तर 1970-71 मध्ये 10 दशलक्ष टन उत्पादन दिसून येतात. 1980-81 मध्ये 9 दशलक्ष टन तेलबियाचं उत्पादन दिसून येतं. 2001-2 मध्ये 20.5 दशलक्ष टन तेलबियाचं उत्पादन भारतामध्ये दिसून येतं. 2005-06 मध्ये 27.7 दशलक्ष टन तेलबियाचं उत्पादन झालेलं आहे. तर
13-14 मध्ये 23.96 दशलक्ष टन तेलबियाचं उत्पादन दिसून येतं. तर हे सर्व इकॉनॉमिक सर्वेमध्ये 1991-92, 2002-2003, 2005-2006 आणि 2010-2012 या इकॉनॉमिक सर्वेच्या स्टॅटिस्टिकल डाटावरून असं दिसून येते की ऊस, कापूस, ज्यूट आणि तेलबिया यासारख्या व्यापारी पिकांच्या उत्पादनामध्ये 64 वर्षाच्या दशकाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत नाही, कारण हरित क्रांती गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे, परंतु इतर अन्नधान्ये आणि व्यापारिक पिके यांच्या संबंधात हरित क्रांतीला भरघोस यश प्राप्त झालेले दिसून येत नाही. अडचणी अशा आहे, हरित क्रांतीच्या व्यूहरचनेच्या अडचणी किंवा त्रुटी या खालीलप्रमाणे सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये नवीन कृषी व्यूहरचनेच्या उपलब्धतेचा विचार केल्यानंतर आता या व्यूहरचनेतील त्रुटीचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं ठरतं. या व्यूहरचनेच्या पुढील मूलभूत त्रुटी अशा आहेत. नवीन कृषी उत्पादनातील नवीन कृषी व्यूहरचनेच्या स्वीकारामुळे भारतीय कृषी भांडवल गहन लागवड अस्तित्वात आलेली आहे. या लागवडीच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवण आवश्यक असते आणि भारतात मुळातच भांडवलाची कमतरता दिसून येते. भारतीय कृषीत संस्थागत सुधारणेची गरज आहे, परंतु नवीन व्यूहरचनेत भारतीय शेतीची ही गरज ओळखली आहे नाही. परंतु नवीन व्यूहरचनेत भारतीय शेतीची ही गरज ओळखलेली नाही. कृषीच्या नवीन व्यूहरचनेमुळे ग्रामीण क्षेत्रात उत्पादनाच्या वाटणीतील विषमता वाढलेली आहे. मध्ये सांगितलं आहे की नवीन कृषी व्यूहरचनेच्या अंतर्गत जमिनीच्या लागवडीत यंत्राचा जास्तीत जास्त प्रमाणावर उपयोग केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात शेतमजुराच्या बेकारीची समस्या तीव्रपणे निर्माण झालेली आहे. हरित क्रांतीमुळे वेगवेगळ्या प्रदेशांच्या दरम्यान आर्थिक असमानता वाढली आहे. नवीन व्यूहरचनेमुळे आर्थिक सामाजिक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. अपघातामुळे लोकांना अपंगत्व आलेले असून विषारी कीटकनाशकांचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर नवीन व्यूहरचना कृषी उत्पादन वाढवण्यास कारणीभूत ठरली असली तरी या व्यूहरचनेमुळे काही आर्थिक आणि सामाजिक प्रश्न देखील निर्माण झालेले दिसून येते. त्यामुळे या व्यूहरचनेचे जास्तीत जास्त फायदे प्राप्त करण्यासाठी या समस्येकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तर इथे मी माझं हरित क्रांतीची व्यूहरचना या टॉपिकवर माझं लेक्चर संपवतोय. थँक्यू.